हाय फ्रेंड्स, आम्ही अर्णवला बदलापूरला सोडलं आणि आम्ही निघालो होतो क्रॉप मार्केटला. समृद्धी आली होती पुण्यावरून, तिला जायचं होतं फिरायला म्हणून निघालो होतो. इथे आम्ही मस्तपैकी निघालो, ट्रेन वगैरे पकडली आणि आम्ही पोचलो होतो आता CSTला. CSTला गेलो, तिकडे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही पोचलो होतो क्रॉप मार्केट. तिकडे गेल्या आधी मस्त पेटपूजा करून घेतली, सँडविच खाल्ले. वगैरे करून आम्ही निघालो होतो शॉपिंग करायला. शॉपिंग करायला गेलो तर बघितलं तर इतका सारा पाऊस. कशी तरी पावसामध्ये थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही घरी यायला निघालो. घरी वगैरे आलो आणि जास्त काही शूट वगैरे नाही केलं. नेक्स्ट डे आम्ही निघालो होतो उमिताईला, आमच्या क्यूट अशा बेबी बघायला. त्यानंतर उमिताईकडे गेलो, तिकडे थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि घरी आलो. जेवून झोपतच होतो तितक्यात या पोरीने आवाज दिला, ताई चल पेरू खायला. आमच्या इथे पेरूची खूप झाड आहेत आणि मस्त गोड असे पेरू असतात आणि आम्हाला असे कच्चे पेरू खायला खूप आवडतात. पेरूला मीठ मसाला लावून पेरू वगैरे खाल्ला. पेरू वगैरे खाऊन झाला आणि घरात आलो आणि आज बनवायच्या होत्या मला पुरणपोळ्या. आत्या आली होती, सो आधी अर्णवला गौरी आणि समृद्धीकडे झोपायला दिलं आणि मग मी आणि आत्याने पहिले पुरणपोळ्या करायला घेतल्या. इथे आत्याने मस्त डाळ शिजवून वगैरे ठेवली होती, तर गूळ वगैरे घालून छान ती परतवून घेतली. इथे आमचं मनीमाऊचं पिल्लू बघा कसं पुरणपोळ्या होण्याची वाट बघत होतं. इथे आत्याने मस्त पुरणपोळ्या बनवायची तयारी केली आणि पुरणपोळ्या मस्त झाल्या होत्या. मी आणि आत्याने पटापट पुरणपोळ्या वगैरे करून घेतल्या आणि बाहेर इतका जोरात पाऊस चालू झाला. हा पाऊस कधी संपणार आहे काय माहीत नाही बाबा आता. त्यानंतर गौरी आणि समृद्धी उठल्या आणि त्या बोलल्या चला मोमोज बनवायला घेऊया मस्त बाहेर पाऊस बघून. मग इथे मोमोजला शेप देण्यावर आमचं चाललेलं कोण छान शेप देतं. इथे मस्त तिघीजणींनी मिळून छान असे मोमोज बनवून घेतले आणि त्याच्यासोबत पिझ्झा पण बनवला होता, कारण की पिझ्झा अर्णवला खायचा होता. इथे मस्त पिझ्झा आणि मोमोज वगैरे खाऊन घेतले आम्ही. आणि इतकं सगळं खाल्ल्यानंतर रात्री काहीच जेवायचं मन नव्हतं. नॉर्मल पुरणपोळी आणि दूध खाल्लं आणि असाच गेला आमचा आजचा दिवस. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.